विद्युतधारेचे परिणाम. या पाठामध्ये आपण विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण, विद्युतधारेचे औष्णिक परिणाम आणि विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम यांचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण कोणत्या प्रकारे होते हे आपण याआधीच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेलं आहे. आता इथं एक कृती आपल्याला सांगितलेली आहे, करून पहा. आता याच्यामध्ये साहित्य सांगितलं आहे की जोडणीचा तारा, विद्युत घट, विद्युत रोध, व्होल्टमीटर, ॲमीटर, प्लग कळ इत्यादी. कृती आहे सोबतच्या आकृतीमध्ये, म्हणजे या आकृतीप्रमाणे दाखवल्याप्रमाणे त्या सर्व जी साहित्य आहे ते आपल्याला जोडायचं आहे आणि ते जोडल्यानंतर परिपथातील विद्युतधारा मोजायची आहे. आणि ही विद्युतधारेच्या टोकामधील ए आणि बी, हा जो ए बिंदू आहे आणि इथला बी, या दोन टोकांमधलं विभवांतर आपल्याला मोजायचं आहे. मग ए येथील विभव बी येथील विभवापेक्षा जास्त आहे, कारण ए हा बिंदू घटाच्या धन टोकाला जोडलेला दिसतोय. आता इथं जर आपण बघितलं तर हा घट आहे, या घटाचा हा धन भाग झाला. मग हा धन भाग येऊन इथं एला जोडलेला आहे, म्हणून ए या ठिकाणी विद्युत विभव जास्त आहे. तर बी या ठिकाणी आपल्याला ते विभव जे आहे हे कमी दिसेल, कारण हा ऋण भागाला जोडलेला आहे. जर क्यू इतक्या विद्युत प्रभाराची आपण त्याला घट जोडला तर ए पासून क्यू एवढा प्रभार बी कडे गेला, मग काय होईल तर विद्युत प्रभारावर ए पासून बी पर्यंत जाताना व्ही ए बी गुणिले क्यू इतके कार्य झालेले असणार आहे. हे आपण याआधीच अभ्यासलेलं आहे. हे कार्य करायला ऊर्जा कुठून आली असेल तर ही ऊर्जा या घटामधनं मिळालेली आहे. घटाने ही ऊर्जा विद्युत प्रभारामार्फत विद्युत रोधाला दिली, जेथे कार्य व्ही ए बी गुणिले क्यू एवढं आपल्याला घडलेलं दिसेल. आता क्यू हा विद्युत प्रभार टी या वेळेत ए पासून बी कडे गेला असेल, समजा टी म्हणजे टाईम, टी एवढ्या वेळेत तो जर ए पासून बी पर्यंत गेला, तर त्या वेळेत व्ही ए बी गुणिले क्यू इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली गेली. म्हणजे जो तिथं घडून येणारं कार्य आहे व्ही ए बी गुणिले क्यू, याला गुणिले टी, टी म्हणजे कालावधी, जो किती वेळासाठी त्याच्यातून विद्युतधारा जायला दिली, या सगळ्याचा गुणाकार जर केला तर तो आपल्याला त्या विद्युत रोधाला किती आपण विद्युतधारा पुरवलेली आहे ते आपल्याला त्याच्यावरनं कळतं. ही ऊर्जा विद्युत रोधाला मिळते व तिचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते आणि विद्युत रोधाचे तापमान वाढतं. हा इथला विद्युतधारेचा परिणाम आपण एक अभ्यासणार आहोत. आता या इथं जरा डोकं चालवा म्हटलेलं आहे, हे जरा आपण विचार केला तर आता या परिपथामध्ये आपण विद्युत रोध जोडलेला होता. हा रोध जोडलेला असल्यामुळे या ठिकाणी हा जो आहे हा रोध आपण जोडलेला आहे. हा रोध जोडलेला असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला विद्युतधारेचं रूपांतर हे उष्णतेमध्ये झालेलं दिसतंय. पण जर समजा त्या विद्युतधारेच्या रोधाच्या ठिकाणी जर आपण एखादं मोटर बसवली असती तर मात्र त्या उष्णता जी निर्माण झाली, म्हणजे जी औष्णिक ऊर्जा निर्माण झालेली होती, त्याच्याऐवजी इथं आपल्याला यांत्रिक ऊर्जा निर्माण झालेली दिसली असती. म्हणजे ऊर्जेचं रूपांतरण यांत्रिक ऊर्जेमध्ये झालेलं आपल्याला मिळालं असतं. आपल्याला विद्युत शक्तीचं सूत्र माहीत आहे. विद्युत शक्ती पॉवर P बरोबर ऊर्जा भागिले लागलेला वेळ. मग ऊर्जा भागिले लागलेला वेळ, ऊर्जा किती मिळाली आहे तर तिथं त्या रोधामध्ये व्ही ए बी गुणिले क्यू एवढी ऊर्जा तिथं वापरली गेली आणि ती किती कालावधीसाठी तर ती टी एवढ्या वेळेसाठी लागली. म्हणून ऊर्जा भागिले लागलेला वेळ म्हणून आपण काय लिहिणार तर व्ही ए बी गुणिले क्यू छेद टी बरोबर व्ही ए बी गुणिले
आय. आता आय इज इक्वल टू क्यू छेद टी, म्हणजे विद्युतधारा बरोबर विद्युत प्रभार भागिले वेळ, म्हणजे त्याच्यातनं किती विद्युतधारा निर्माण होते हे सूत्र याच्या आधी आपण अभ्यासलेलं आहे इयत्ता 9वीमध्ये. त्याच सूत्राचं आपण किंमत इथं ठेवली. मग ती क्यू छेद टीची किंमत आय एवढी मिळते, म्हणून आपण व्ही ए बी गुणिले आय हे लिहिलेलं आहे. हे आपल्याला समीकरण 1 मिळालं. आता ऊर्जा स्रोताने म्हणजेच घटाने जी ऊर्जा दिली ती टी एवढ्या वेळेसाठी दिलेली होती, पण ती किती दिली तर पी गुणिले टी इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली. म्हणजे आता आपण इथं जी विद्युत शक्ती काढली ही पी गुणिले आपण टी केला तर आपल्याला म्हणजे वेळ, तर आपल्याला एकूण त्या रोधाला मिळालेली विद्युत ऊर्जा किती आहे ती आपण त्याच्यावरून काढू शकतो. जर परिपथातनं आय इतकी विद्युतधारा सतत वाहत असेल तर टी या वेळेत विद्युत रोधात एच बरोबर पी गुणिले टी बरोबर व्ही गुणिले आय गुणिले टी हे समीकरण आपल्याला मिळतं. इतकी उष्णता त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे. म्हणजेच आय एवढी विद्युतधारा जर सतत आपण त्या विद्युत रोधातनं चालूच ठेवली तर तिथं तयार होणारी उष्णता ऊर्जा आहे, उष्णता त्याला आपण हीट म्हणतो, म्हणून इथं एच वापरलेला आहे उष्णता ऊर्जेसाठी एच. मग उष्णता ऊर्जा हीट एनर्जी बरोबर पी गुणिले टी, पी म्हणजे वरती आपण म्हटलं विद्युत शक्ती आपण त्याला किती दिली, गुणिले टी तर आपण सतत म्हटले म्हणजे किती वेळासाठी ठेवलंय तो त्याचा गुणिले टाईम म्हणून टी. मग पीची किंमत आपल्याला पहिलंच माहिती आहे व्ही ए बी गुणिले आय, मग ती आपण इथं किंमत घेतली आणि गुणिले हा टी आहे तसाच आहे, म्हणून इथं व्ही ए बी गुणिले आय गुणिले टी इतकी त्याच्यामध्ये उष्णता ऊर्जा निर्माण होणार आहे या रोधामध्ये. पण ओहमच्या नियमानुसार व्ही ए बी म्हणजे विभवांतर बरोबर आय गुणिले आर, हे ओहमच्या नियमामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. मग व्ही बरोबर आय गुणिले आर, मग इथं आपण व्ही किती होता तर व्ही ए बी होता, म्हणजे आपण व्ही ए बी बरोबर आय गुणिले आर सुद्धा लिहू शकतो. म्हणून एच बरोबर उष्णता ऊर्जा बरोबर व्ही चा वर्ग ए बी गुणिले टी छेद आर. आता हे कसं मिळालं तर व्ही ए बी बरोबर आय गुणिले आर आहे. आता इथं आपल्याकडे आता हे आपल्याला किंमत कशी मिळते बघा, तर इथं व्ही बरोबर आय गुणिले आर हे आपल्याला जी किंमत आहे ही किंमत आपण हा जो आय आहे याला गुणिले आर केलं. आता आय बरोबर आर नव्हता, मग तो हा आपण आर जर दिला तर तो काढून टाकायचा असेल तर भागाकारामध्ये सुद्धा आपल्याला आर घ्यावं लागेल, म्हणजे ह्या आयची किंमत आहे तेवढीच राहिली. म्हणजे एक त्याच संख्येने गुणल्याने भागलं तर उत्तर 1 येतं, म्हणून या 1ने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर तीच संख्या मिळणार, म्हणून याच्या किमतीमध्ये फरक पडत नाही. मग आपण आय गुणिले आर, पण ही आय गुणिले आर बरोबर व्ही ए बी हे आपल्याला माहीत आहे, मग हे व्ही ए बी आपण पुन्हा इथं लिहिलं. मुळात एक व्ही ए बी होता, आणखी व्ही ए बी गुणिले व्ही ए बी बरोबर व्हीचा वर्ग गुणिले टी छेद आर. मग हा टी इथं आपल्याकडे पहिला होताच, हा जो टी आहे हा टी भागिले हा इथला जो आर आहे हा इथं आपल्याला मिळाला. अशा प्रकारे एच बरोबर व्ही वर्ग ए बी गुणिले टी छेद आर हे चौथं समीकरण आपल्याला इथं मिळतं. आता एच बरोबर आय गुणिले आर गुणिले टी, म्हणजेच आय वर्ग गुणिले आर गुणिले टी हे सुद्धा आपल्याला समीकरण मिळतं. आता हे आय वर्ग जे आहे ते आपण या पद्धतीने काढलेले आहे क्यू छेद टी. आता क्यू छेद टी ह्या सूत्राचा वापर करून आपण ते पुन्हा असं या स्वरूपामध्ये रूपांतरित करू शकतो. एच बरोबर आय गुणिले आर गुणिले टी बरोबर आय गुणिले आय, याचा अर्थ आय वर्ग गुणिले आर टी. म्हणून यालाच आपण जूलचा उष्णता विषयक नियम असं सुद्धा म्हणणार आहोत. मग विद्युत शक्तीचं एकक काय आहे तर समीकरण 1 नुसार जर आपण विचार केला तर पी बरोबर व्ही ए बी गुणिले आय.
आता व्ही म्हणजे विभवांतर, आणि विभवांतर जे असतं ते व्होल्टमध्ये मोजलं जातं, आणि विद्युतधारा जी आहे ती ॲम्पियरमध्ये मोजली जाते. म्हणजे व्होल्ट गुणिले ॲम्पियर हे समीकरण आपल्याला मिळतं. पण 1 व्होल्ट गुणिले 1 ॲम्पियर बरोबर आता 1 जूल छेद 1 कुलोम, 1 जूल छेद 1 कुलोम गुणिले 1 कुलोम छेद 1 सेकंद, हे आपल्याला या व्होल्ट आणि ॲम्पियरची एककांनुसार आपण लिहिलं आहे. व्होल्ट कसं मिळतं तर 1 जूल 1 कुलोम यांचं गुणोत्तर गुणिले 1 ॲम्पियर म्हणजे 1 कुलोम एका सेकंदामध्ये. मग इथं असलेला 1 सी गेला तर शिल्लक काय राहिलं तर जूल प्रति सेकंद, म्हणून जूल प्रति सेकंद हे आपल्याला विद्युत शक्तीचं एकक मिळतं. आता जूल प्रति सेकंद म्हणजेच वॅट हे आपल्याला माहीत आहे. आता वॅट हे एकक बऱ्याच ठिकाणी आपण वापरतो, त्यामुळे विद्युत शक्तीचं 1 वॅट हे एकक आहे. आपण त्याला वॅट असं म्हणणार आहोत. आपण जे घरामध्ये किंवा इतर ठिकाणी जे बल्ब वगैरे वापरतो त्याच्यावरती लिहिलेलं असतं वॅट, 40 वॅट, 60 वॅट, 100 वॅट, म्हणजे ती त्याची विद्युत शक्ती त्याला किती लागते हे त्याच्यावरती ते लिहिलेलं असतं. पुढे विद्युतधारेचे औष्णिक परिणाम. आता विद्युतधारेचे औष्णिक परिणाम काय काय होतात तर विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास विद्युतधारेने त्यात उष्णता निर्माण होते. यास विद्युतधारेचा औष्णिक परिणाम असं म्हटलं जातं. म्हणजेच विद्युत परिपथ जे आहे त्याच्या परिपथामध्ये जर आपण रोध जोडला, विद्युत रोध, तर त्या विद्युत रोधाचं काम काय आहे तर विद्युत जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करायचा. अडथळ्यामुळे इथं उष्णता निर्माण होते. हे याच्या आधी आपण अभ्यासलेलं आहे मागच्या इयत्तांमध्ये. म्हणजेच ही जी उष्णता निर्माण होते यालाच आपण विद्युतधारेचा औष्णिक परिणाम असं आपण म्हणतो. मग आता याचा उपयोग जो आहे विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आपण कुठे कुठे पाहतो तर पाणी गरम करण्यासाठी वापरले जाणारे जे बॉयलर आहेत किंवा विजेवर चालणारी जी शेगडी आहे, या ज्या आहेत या शेगडी आहेत. त्यानंतर विजेचा बल्ब म्हणजे बल्ब जो आहे हा बल्ब, याच्यामध्ये असलेली जी तार आहे ती. त्यानंतर अशी अनेक उपकरणे विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग केलेला असतो. आता ज्या पदार्थांची रोधकता जास्त आहे अशा वाहक पदार्थाचा उपयोग इथं केलेला असतो. म्हणजे जर आपल्याला विद्युतधारेपासून औष्णिक ऊर्जा निर्माण करायची असेल किंवा उष्णता ऊर्जा मिळवायची असेल तर आपल्याला असं एखादी वस्तू किंवा एखादं त्याच्यातला पदार्थ शोधावा लागेल ज्याच्यामधनं विद्युतधारा प्रवाहित तर होते पण त्याचा रोधसुद्धा जास्त आहे. जेवढा रोध जास्त असेल तेवढं त्याच्यामधनं विद्युतधारा गेल्यानंतर उष्णता मोठ्या प्रमाणावरती निर्माण होणार आहे. मग यासाठी जर आपण उदाहरण घेतलं तर नायक्रोम जो आहे, या नायक्रोम या मिश्र धातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीमध्ये केला जातो. आता ही जी शेगडी आहे या शेगडीमध्ये जी या प्रकारची ही जी तार आहे ही तार तिथं नायक्रोमपासून बनवलेली असते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन तारेचा जो भाग आहे तो इथं वरती आपण जर बघितलं तर हा जो भाग असतो हा अतिशय नाजूक असतो आणि फिलामेंट म्हणतो आपण त्याला, तो टंगस्टनपासून बनवलेला असतो. विद्युतधारेमुळे ही तार तापते आणि त्याचं तापमान साधारणपणे 3400 अंश सेल्सिअस इथपर्यंत वाढतं आणि त्यातून प्रकाश बाहेर पडतो. आता तप्त तारेपासून उष्णतेचेही काही प्रमाणात वहन केलं जातं. अनेक वेळा आपण एखाद्या इमारतीला लघु परापथाने म्हणजे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं ऐकतो किंवा वाचतो. कधीकधी आपल्या घरात एखादे विद्युत उपकरण चालू केल्याबरोबर वितळतार किंवा फ्यूज वितळून खंडित होते व विद्युत पुरवठा बंद पडतो. आता ही जी वितळतार वितळून पडते इथं सुद्धा आपल्याला विद्युतधारेचा औष्णिक परिणाम जो आहे हाच आपल्याला इथं उपयोगी पडतोय. कारण जेव्हा या घरातील वीज जोडणीत वीजयुक्त तार आणि तटस्थ तार, ज्याला आपण लाईव्ह म्हणजे फेज आणि न्यूट्रल या ज्या तारा आहेत आणि भूसंपर्क करतात, अशा 3 तारा वापरलेल्या असतात. याच्यापैकी जर वीजयुक्त आणि तटस्थ तार या दोघांचं जर
एक एक एकमेकांना जर ते जोडले गेले तर मुळात आधी ती वीजयुक्त तार असते त्याच्यामध्ये 220 व्होल्ट इतकं विभवांतर असतं. त्यामुळे भूसंपर्क तार जमिनीस जोडलेली असते. उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यांच्यावरील प्लॅस्टिकचं आवरण जर निघून गेलं किंवा दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्या तर त्यामधून मोठ्या प्रमाणात विद्युतधारा वाहू लागते आणि त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन आजूबाजूला ज्वालाग्राही पदार्थ जर असेल, उदाहरणार्थ लाकूड, कापड, प्लॅस्टिक, अशा पदार्थांना आग लागण्याची शक्यता असते आणि त्याच्यातनं आपल्याला शॉर्ट सर्किट झालेलं लक्षात येतं. यासाठीच खबरदारी म्हणून वितळ तारेचा उपयोग आपण केलेला असतो. वितळ तार म्हणजेच फ्यूज. वितळ तारेसंबंधी आपण मागील इयत्तेमध्ये जाणून घेतलेले आहे. उच्च विद्युतधारा परिपथात वाहताच वितळ तार वितळून परिपथ खंडित करते व अनर्थ टळतो. म्हणजे विद्युतधारा जर प्रमाणापेक्षा जास्त प्रवाहित होत असेल तर त्यामुळे वितळ तारेचं तापमान वाढतं आणि परिणामी ती तार वितळल्यामुळे विद्युत प्रवाह पुढे जाण्यापासून खंडित केला जातो. अनेक वेळा विशेषतः उन्हाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर सायंकाळी घराचे दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रे, दुकानामधील वीज वापर या सर्व मोठ्या प्रमाणात विद्युत शक्ती वापरली जाते आणि अतिप्रमाणात विद्युतधारा पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर करून ती ओढली जाते व ट्रान्सफॉर्मरची तेवढी क्षमता नसल्यास त्याची वितळ तार वितळते व पुरवठा बंद होतो. ही घटना अतिभाराने होते. म्हणजे अतिभार याचा अर्थ ओव्हरलोड लाईटचा झाल्यामुळे तो जो ट्रान्सफॉर्मर असतो त्याच्यामधली वितळ तार म्हणजे फ्यूज असतो तो जातो, त्यामुळे विद्युतधारा खंडित होते. विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम. याच्या आधी आपण जे बघितले ते औष्णिक परिणाम. औष्णिक परिणामाचा वापर आपण उष्णता निर्माण करण्यासाठी करतो. आता हे विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम. विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आपण शिकलो. चुंबकाविषयी आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केलेला आहे. आता चुंबकीय बलरेषा म्हणजे काय ते सुद्धा आपण याच्या आधी आपण अभ्यासलेलं आहे. परंतु विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र यांचा काही संबंध आहे हा आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. त्याच्यासाठी इथे एक छोटीशी कृती सांगितलेली आहे, करून पहा. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथं एक घट दिसतोय. हा घट म्हणजे आपण ज्याला बॅटरी म्हणतो. या बॅटरीचा जो धन भाग आहे हा वाहक तारांमार्फत असा आणून इथं कळ जोडलेली आहे. या कळेपर्यंत आणला आणि तिकडनं दुसरा जो ऋण भाग आहे तो भाग आणून त्या कळला जोडलेला आहे. म्हणजे या परिपथामध्ये इतर आपण काहीही जोडलेलं नाही, फक्त एक वाहक तारा आणि एक कळ एवढेच आपण गोष्टी तिथं जोडलेल्या आहेत. कळ म्हणजे बटन. आता या ठिकाणी हे जोडल्यानंतर आता ही जी कळ आहे ही उघडी आहे याचा अर्थ त्याच्यातून विद्युतधारा प्रवाहित होत नाही, म्हणजे विद्युतधारा तिथं खंडित झालेली आहे. आणि त्याच्याच बाजूला ही चुंबक सूची एक आणून ठेवलेली आहे. सूची चुंबक जो आपण उत्तर दक्षिण स्थिर असतो, जो आपण दिशादर्शक यंत्रकामध्ये वापरतो, तो सूची चुंबक किंवा चुंबक सूची आपण जे म्हणतो ती इथं ठेवलेली आहे. आता विद्युतधारा जी आहे या वाहक तारांमधनं जेव्हा प्रवाहित होईल तेव्हा काय होतं तर आपण जेव्हा ही कळ बंद करतो, म्हणजे जेव्हा आपण बटन चालू करतो तेव्हा त्याच्यातून विद्युतधारा वाहायला सुरुवात होते आणि ही जी सूची चुंबक आहे हा जो दक्षिण उत्तर स्थिर होता हा हळूहळू त्या वाहक तारेच्या दिशेने विचलित झालेला आपल्याला दिसतो. आता हे विचलन झालेलं आपल्याला मिळालं. आता हे एकदा झालं. आता आपण काय करणार तर हे जो धन अग्र आणि ऋण अग्र आहे यांची अदलाबदल करणार, म्हणजे विद्युतधारेची प्रवाहाची दिशा बदलणार. आता जी दिशा होती ती उजवीकडून डावीकडे होती असं आपण म्हणूया. आता आपण जो धन भाग आहे तो डावीकडे होता तो उजवीकडे आणलेला आहे, इथं आपल्याला दिसतोय. म्हणजे प्रवाहाची दिशा या बाजूने झाली. मग अशी उजवीकडनं डावीकडे होती, आता डावीकडनं उजवीकडे आहे. आता चुंबक सूची मात्र तीच आहे, कारण उत्तर आणि दक्षिण दिशा काही बदलणार नाही. मग अशा वेळी जर विद्युतधारा प्रवाहित केली, विद्युत कळ चालू केली की त्याच्यातून विद्युतधारा प्रवाहित होईल आणि हा जो साऊथ लिहिलेला जो भाग आहे तो त्या तारेकडे
विचलित झालेला आपल्याला दिसेल. म्हणजेच पहिल्यांदा जेव्हा उजवीकडनं डावीकडे विद्युतधारा गेली तेव्हा उत्तर ध्रुव त्या वाहक तारेच्या दिशेने विचलित झालेला होता आणि जेव्हा विद्युतधारेची दिशा बदलली तेव्हा दक्षिण ध्रुव तिथं त्याच्याकडे त्या तारेकडे आकर्षित झालेला दिसतो. आता याच्या मागचं नक्की कारण काय, तर जेव्हा विद्युत वाहक तारेतनं विद्युतधारा प्रवाहित होते त्यावेळी त्या वाहक तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे ही चुंबक सूची जी आहे ही विचलित झालेली आपल्याला दिसते. म्हणजेच विद्युतधारेपासून आपण चुंबकसुद्धा निर्माण करू शकतो हे आपल्याला इथं लक्षात येतं. त्याचप्रमाणे अजून एक आपल्याला करून पहा, एक कृती सांगितलेली आहे. एक पुट्टा घ्यायचा, त्या जाड पुट्टा घ्यायचा आणि त्या जाड पुट्ट्याच्या बरोबर मध्यभागातनं एक जाड तांब्याची तार जाईल अशी आपण तिथं रचना करायची आणि हा जो पुट्टा आहे हा पुट्ट्याच्या चारही कोणांना आपण आधार देऊन तो पुट्टा एक स्थिर करायचा आणि त्याच्यातनं जी तार जोडलेली आहे या तारेला आपण इथं विद्युत घट जोडलेला आहे, इथं एक कळ जोडलेली आहे, पुढे ती वाहक तार, त्याच्या पुढे बदलणारा रोध आहे, म्हणजे आपल्याला आवश्यकता आहे त्यानुसार रोध कमी जास्त करू शकतो. म्हणजेच त्याच्यातनं वाहणारी विद्युतधारेचं प्रमाण आपण नियंत्रित करू शकतो कमी जास्त आपल्याला आवश्यक आहे तसं. त्यानंतर ॲम्पियर ॲमीटर जो आहे तो आपल्याला तिथं जोडावा लागेल, कारण विद्युतधारा किती आपण त्याच्यातनं प्रवाहित करतोय हे सुद्धा त्याच्यातनं आपल्याला दिसू शकतं. मग काय करायचं आहे, तर ही जी तार आहे ही जोडणी झाल्यानंतर याच्यावरती लोखंडाचा जो चुरा असतो तो चुरा इथं टाकायचा आहे आणि तो चुरा टाकल्यानंतर त्याच्या विद्युतधारा प्रवाहित करायची. विद्युतधारा प्रवाहित केल्यावर आत्ताच आपण बघितलं की जी सूचीचुंबक होता तो त्या तारेकडे विचलित होत होता. याचा अर्थ त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होत होतं. म्हणजेच आता ह्या पुट्ट्याच्या बरोबर मध्यभागातनं जो तांब्याची तार गेलेली आहे त्या तांब्याच्या तारेच्या भोवती सुद्धा आपल्याला चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेलं असणार आहे. म्हणजेच जेव्हा आपण तो तिथं लोखंडाचा चुरा टाकणार आहोत तो टाकल्यानंतर विद्युतधारा प्रवाहित केल्यानंतर हळूच आपण या पुट्ट्यावरती एक टिचकी मारणार आहोत नखाने आणि थोडंसं त्याला नॉकिंग केल्यानंतर हळूहळू आपल्याला अशा गोल गोल तिथं रेषा तयार झालेल्या दिसतील. या रेषा आपल्याला थोडक्यात या पद्धतीने पाहता येतील. या रेषा ज्या आहेत, जसं आपण इथं बदलणाऱ्या रोधाच्या वापराने विद्युतधारा जशी वाढवत नेणार तसं हे क्षेत्रसुद्धा मोठं मोठं होत जाईल आणि त्या बलरेषासुद्धा वाढत जातील. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की चुंबकीय बलरेषा ह्या त्या ठिकाणी त्या तारेच्या भोवती किंवा तारेच्या भोवती चुंबकीय बल निर्माण होतं हे या प्रयोगातून आपल्याला लक्षात येतं. पुढे आहे उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. आता उजवा हात जो आहे आपला त्याच्यामध्ये एक तुम्ही पेन पकडा, पेनाचा जो लिहिण्याचा भाग आहे पॉईंट आहे तो पॉईंट वरच्या दिशेने करा आणि त्या दिशेला आपला अंगठा ठेवा आणि इतर बोटं त्या पेनाभोवती गुंडाळून ठेवा आणि कल्पना करा की विद्युतवाहक तारेतील विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी ही एक सोयीचा नियम आहे. आणि आता इथं तुम्हाला काय कल्पना करायची आहे, तर सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडलेले आहे. म्हणजे सरळ तुम्हाला जे सांगितलं जसा पेन, आता अर्थात तिथं पेन नाही आहे, तो वाहक तार आहे असं समजा. पेनाची कल्पना तुम्ही तार आहे अशी करा. मग उजव्या हातात पकडलेलं आहे आणि ते अशा रीतीने की अंगठा जो आहे तो विद्युतधारेच्या दिशेत तारेवर स्थिरावलेला आहे. म्हणजे अंगठा जो आहे तो आपल्याला विद्युतधारेची दिशा दर्शवेल आणि इतर जी बोटं आहेत ही विद्युत वाहकाभोवती गुंडाळलेली आहेत आणि ती बोटांची दिशा ही चुंबकीय क्षेत्रांच्या बलाची दिशा होय. म्हणजेच जर वाहकातनं अंगठाच्या जर आपण विचार केला, जर आपण अंगठा वरच्या दिशेने पकडला तर अंगठा जो आहे हा वाहकाची दिशा त्या विद्युतधारेची दिशा दर्शवतो, म्हणजे खालून वरती. तर अशा वेळी म्हणजे इथं जर विद्युतधारेची दिशा बघितली खालून वरती आहे, तर अशा वेळी उजवीकडनं डावीकडे येणाऱ्या बलरेषा
आपल्याला तिथं दिसतील. या चुंबकीय बलरेषा असणार आहेत. विद्युतवाहक तारेच्या एका वेटोळ्यातून म्हणजेच कुंडलातून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र आपल्याला अभ्यासायचं आहे. आता याच्या आधी जो आपण प्रयोग केला त्याच्यामध्ये काय केलेलं तर एक पुट्टा घेतलेला आणि त्याच्या मध्यभागातनं जाणारी सरळ वाहक तार घेतलेली. आता इथं आपण काय करणार आहोत, एक पुट्टा घेणार आणि त्या पुट्ट्याला 2 ठिकाणी छिद्र पाडून त्याच्यापासून एक गोल वेटोळं तयार करणार आहोत त्या वाहक तारेचं. आता गोल वेटोळं तयार केल्यामुळे एकच तार पण गोल असल्यामुळे तिथं आपण त्याची दोन्ही भाग इथं बघू शकतो. हा जो भाग आहे हा घट आहे, हा धन भाग आहे. त्याच्या पुढे इथं आपल्याला ॲमीटर जोडलेला दिसतो, इथं बदलणारा रोध आहे आणि हा धन भाग आहे. याच्यातनं जाणारी विद्युतधारेची दिशा म्हणजे खालनं वरती आहे. म्हणजे अशा प्रकारे खालनं वरच्या दिशेने विद्युतधारा जाईल आणि तिकडनं पुन्हा फिरून तिची दिशा वरनं खाली होईल. म्हणजे आता इथं दिशा बदललेली आहे बघा, एकदा खालून वरती जाते आणि एकदा वरनं खाली येते. हा प्रयोग करतेवेळी इथं सुद्धा आपल्याला तिथं चुंबकाचा जो चुरा आहे लोखंडाचा जो चुरा आहे त्या चुऱ्याचा आपण इथं वापर करणार आहोत. मग जेव्हा आपण इथं चुरा वगैरे टाकल्यानंतर जसं याच्या आधीचं आपण वाहकाचं जो सरळ तार घेतलेली त्याच्याभोवती जसं लोखंडाचा जो चुरा होता तो आपण टाकलेला होता, तिथं जसा प्रयोग केला तसंच करायचं आहे. फक्त इथं काय केलं आपण, तो वाहक जो सरळ होता तो आपण इथं वेटोळ्याच्या स्वरूपात घेतलेला आहे आणि या वाहकातनं विद्युतधारा प्रवाहित केल्यानंतर तिथं जो तो चुरा जो टाकलेला आहे लोखंडाचा त्या पुट्ट्यावरती आपण टिचक्या मारून त्याला थोडंसं विचलित करणार. मग त्याच्यामुळे काय होईल, जेवढी विद्युतधारा जास्त असेल तेवढं चुंबकीय बलसुद्धा जास्त असतं हे आपल्याला माहीत आहे. म्हणजेच इथं काय होणार आहे तर खालनं वरती जातोय म्हणून ओहमच्या नियमानुसार उजव्या हाताच्या नियमानुसार आपल्याला वाहकाची दिशा म्हणजे विद्युतधारेची दिशा खालनं वरच्या बाजूला दिसते आणि ज्या बलरेषा आहेत चुंबकीय बलरेषा या त्याच्या भोवती उजवीकडनं डावीकडे अशा प्रकारे आपल्याला दिसत आहेत. पण त्याचबरोबर जेव्हा जी विद्युत वाहक तार आहे ही तार जेव्हा पुढे दुसऱ्या भागातनं क्यू या ठिकाणातनं वरनं खाली येते म्हणजे वरच्या बाजूने खाली आलं त्यावेळी विद्युतधारेतील प्रवाहाचा मार्ग उलट झाला. आता मात्र तुम्हाला उजवा हात जो आहे हा पेन हातात धरून अंगठा खालच्या दिशेने करावा लागेल आणि त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की विद्युतधारेची दिशा जी आहे ही वरून खाली आहे आणि इथं सुद्धा त्या वाहक जी गुंडाळलेली बोटं आहेत, पहिलं आपण वरच्या दिशेने होतं तेव्हा उजवीकडनं डावीकडे म्हटलेलं, आता जर आपण बघितलं तरीसुद्धा उजवीकडनंच डावीकडेच त्याचा प्रवाह किंवा डावीकडनं उजवीकडे येतोय असं आपण त्याला म्हणू शकतो. आता इथं जर बघितलं तर बाहेरच्या बाजूला जो त्याची दिशा दिसते विचलनाची किंवा जे चुंबकीय क्षेत्र तयार झालेलं आहे बलरेषा ज्या आहेत या बलरेषांची दिशा बघा बाहेरच्या बाजूने इथनं आतून बाहेरच्या बाजूला आहे म्हणजे उजवीकडनं डावीकडे आहे. इथे जर बघितले तर इथं या बाजूला सुद्धा डावीकडनं उजवीकडे आहे. ही बाहेरच्या बाजूचं म्हणजे या भागातलं मी बोलतोय. पण जर समजा आपण त्या बलरेषांचा विचार त्या जो वेटोळा आहे या वेटोळ्याच्या मध्यभागातला आपण जर विचार केला तर आपल्याला त्या दोन्ही बाजूच्या बलरेषा आहेत त्यांची दिशा एकच दिसते. इथनं बघा दक्षिणेकडनं उत्तरेकडे असं दाखवलेलं आहे म्हणजे यांची दिशा ही एकच आहे सर्वांची. तर हे तुम्ही वेटोळ्याच्या कोणत्याही ठिकाणी जा उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमानुसार आपल्याला ही दिशा अशीच मिळणार आहे. मग होतं काय, जेव्हा आपण या विद्युतधारा जी आहे ही वाढवत नेली तसं काय होणार आहे तर ही जी समकेंद्री वर्तुळं आहेत यांचा आकार हळूहळू मोठा होत जाते वेळी आपल्याला दिसेल आणि तो एवढा मोठा होऊ शकतो की बरोबर त्याच्या मध्यभागातनं जाणारी जी वर्तुळं असतील ती आपल्याला एकदम सरळ दिसतील. एवढा भला मोठा त्याचा परिघ असणार आहे म्हणजे त्यांचं क्षेत्र जे आहे हे भरपूर मोठं झालेलं असणार आहे. म्हणजे जेव्हा आपण विद्युतधारा वाढवतो तेव्हा चुंबकीय बलरेषा सुद्धा
मोठ्या होत जातात. आता याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की जेवढी विद्युतधारा जास्त असेल तेवढं विद्युत चुंबकीय क्षेत्रसुद्धा जास्त असणार आहे. हे आपण याच्या आधीच्या प्रयोगामध्ये अभ्यासलेलं आहे. मग आता इथं आपण काय करायचं, विद्युतधारा तेवढीच ठेवली, पण जर समजा तारेचं जे वेटोळं एक होतं त्याच्याऐवजी 2 फेऱ्या किंवा 3 फेऱ्या अशा n एवढ्या पटीने आपण जर वाढवल्या तर तिथं निर्माण होणारं जे चुंबकीय बल आहे ते बलसुद्धा त्या विद्युतधारेच्या प्रमाणात किंवा त्या वेटोळ्यांच्या प्रमाणात, आता एकदा फिरली म्हणजे विद्युतधारा 1 पट होती, जर ती आपण 10 पटीने वाढवली तर 10 पटीने फेऱ्या वाढल्यामुळे विद्युतधारेचं प्रमाणसुद्धा किंवा चुंबकीय क्षेत्राचं प्रमाणसुद्धा 10 पटीने वाढणार आहे. म्हणून जर n एवढ्या वेळ फेऱ्या जर आपण तिथं वापरलेल्या असतील तर त्याचा परिणाम जो आहे तो सुद्धा आपल्याला, जो चुंबक आहे तो चुंबकसुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचं चुंबकीय क्षेत्र वाढलेलं दिसणार आहे. नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. आता नालकुंतल म्हणजे काय, तर जर समजा आपण विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार, जी तार आपण एखादं इंजिन किंवा फॅन यांच्या वाइंडिंगसाठी वापरतो, ती तार आपण जर घेतली आणि त्याच्यापासून कुंडलाची मालिका तयार केली, कुंडल याचा अर्थ गोल गुंडाळ केलेली स्प्रिंगसारखी रचना असलेला भाग जो आहे त्याला आपण कुंतल असं म्हणणार आहोत, नालकुंतल असं म्हणणार आहोत. मग या नालकुंतलातनं जर विद्युतधारा वाहू दिली तर त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या ज्या बलरेषा आहेत या बलरेषा आपल्याला याप्रमाणे दिसतील. थोडक्यात आपण इयत्ता 8वीमध्ये पट्टी चुंबकापासून तयार होणाऱ्या चुंबकीय बलरेषा अभ्यासलेल्या होत्या, त्याच प्रकारची रचना इथं आपल्याला दिसते. मग इथं जर विचार केला तर इथं जो नालकुंतलाचा जो भाग असतो, थोडक्यात इथं हा बघा, हा धन भाग आहे इकडचा, ह्या विद्युत घटाचा, हा या बाजूने विद्युतधारा आतमध्ये जाते, म्हणजे इकडनं पुरवठा होऊन या बाजूला जातोय, त्यामुळे त्याची वाहकाची दिशा पण तशीच दिसते. मग हा जो भाग आहे, हा धनकडचा भाग हा दक्षिण ध्रुव म्हणून कार्य करतो, तर ऋणकडचा भाग जो आहे हा उत्तर ध्रुव म्हणून कार्य करतो. आणि या दिशेने बाकी सर्व त्यांचे जे चुंबकीय बलरेषा आहेत यांचे जे गुणधर्म आहेत हे मात्र पट्टी चुंबकासारखेच असणार आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल नाही. यांचे गुणधर्म मात्र सारखेच आहेत. फक्त फरक एवढाच आहे की पट्टी चुंबकामध्ये आतला भाग जो होता हा पोकळ नव्हता, पण या ठिकाणी जो एक नालकुंतल तयार केलेला आहे, स्प्रिंग जर आपण विचारात घेतली तर स्प्रिंगचा आतला जो भाग असतो त्या स्प्रिंगच्या आतल्या भागामध्ये जर बघितलं तर इथं बघा, या ज्या रेषा आहेत या रेषा मध्यभागी परस्परांना थोड्याफार का होईनात पण समांतर असलेल्या आपल्याला दिसत आहेत, म्हणजे एकमेकांना छेदत नाहीत. याचा अर्थ असा की त्या नालकुंतलाच्या आतमधल्या भागामध्ये सर्वत्र चुंबकीय बल जे आहे ते एक समान असतं, म्हणजे आतमधल्या भागामध्ये चुंबकीय बल कमी जास्त असत नाही. पण इथं मात्र बघा तुम्ही, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव याच्या ठिकाणी जसं ध्रुव जवळ आहे तसं त्यांचं चुंबकीय क्षेत्र जास्त आहे आणि इथलं अंतर थोडंसं वाढलेलं दिसतंय, त्याच्यामुळे इथं जर बघितलं तर इथं असलेलं चुंबकीय बल जे आहे हे मात्र इथं कमी असलेलं आपल्याला जाणवतं, 2 ध्रुवांच्या ठिकाणी जरा जास्त आहे. मग मधल्या भागामध्ये तसं आपल्याला फरक दिसत नाही. मग हा फरक दिसत नाही कारण त्या ठिकाणी असलेलं चुंबकीय बल जे आहे ते सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणाचं असल्यामुळे या चुंबकीय बलरेषा आपल्याला सरळ असल्याचं दिसतात. चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या वाहकावरील बल, म्हणजेच इथं एक आपल्याला कृती सांगितलेली आहे. एक यू आकाराचा चुंबक घ्यायचा आहे. या चुंबकाच्या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या 2 ध्रुवांच्या मधनं जाणारी एक वाहकतार, लवचिक वाहकतार इथं आपण जोडलेली आहे. आता ही जी वाहकतार आहे या वाहकतारेला इथं आपण जर बघितलं तर घट आणि कळ जोडलेली आहे. म्हणजेच जेव्हा आपण या वाहकतारेतनं विद्युतधारा प्रवाहित करणार तेव्हा ही वाहकतार लवचिक आहे, ती इथं चुंबकाच्या 2 ध्रुवांच्या मध्ये आहे, दक्षिण आणि उत्तर या 2 ध्रुवांच्या मध्ये आहे. आता थोडक्यात तीच आकृती आपण इथं बघूया.
या ठिकाणी जर बघितलं तर ही वाहक तार आहे आणि ती वाहक तार दोन ध्रुवांच्या बरोबर मध्यभागी आहे. आणि या वाहक तारेतनं जेव्हा आपण विद्युतधारा प्रवाहित करत नाही तेव्हा ती तार आहे त्या ठिकाणी, म्हणजे ते जे उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहे त्या ठिकाणी सरळच राहते. पण जेव्हा आपण विद्युतधारा त्याच्यातनं प्रवाहित करतो, म्हणजेच आपण जर समजा विद्युतधारेची दिशा खालून वरच्या दिशेने गेली, विद्युतधारा खालनं वरच्या दिशेने जात असेल त्या वाहकातनं, त्या विद्युतधारेची दिशा खालनं वरच्या बाजूने आहे, तर अशा वेळी ती जी आतली तार आहे ही आतली तार अशा प्रकारे आतल्या बाजूला बी बाजूला सरकली जाते, या बाजूला सरकली जाते. आता इथं काय झालंय तर इथं असलेली ही जी वाहक तार आहे, वाहक तार जी सरळ होती त्याच दिशेने खालून वरच्या दिशेने विद्युतधारा प्रवाहित झाली आणि इथं चुंबकीय बल जे होतं ते उत्तरेकडनं दक्षिणेकडे म्हणजे या पद्धतीने होतं. मग उत्तरेकडनं दक्षिणेकडे हे दोन्ही पण एकमेकांना लंब होते. पण जेव्हा विद्युतधारा त्याच्यातनं प्रवाहित झाली तेव्हा त्या बी या दिशेने विचलित झालेली आहे आणि बी या दिशेने विचलित झाल्यामुळे तिथं जे बल त्याच्यावरती प्रयुक्त झालं ते बल, आता समजा ही वरती विद्युतधारेची दिशा, तर याला बरोबर अशा पद्धतीने ती त्याच्यावरती बल प्रयुक्त झाले. मग इथं जर बघितलं तर हा 90 अंशाचा कोन होतो, म्हणजे ती परस्परांना लंब असतात. त्याचबरोबर चुंबकीय बल जर बघितलं तर ते असं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा इथं जर बघितलं तर हा सुद्धा 90 अंशाचा कोन होतो. म्हणजेच त्या वाहक तारेवरती जे बल प्रयुक्त होतं ते विद्युत वाहकातील तारेतील विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय बल यांना लंब असतं. आणि जेव्हा आपण ही आता विद्युतधारेची दिशा खालून वरती जी होती ती आपण बदलली, ती दिशा आपण वर्ण खाली येणारी केली, विद्युतधारेची दिशा आपण वर्ण खाली येणारी, त्याच्यासाठी आपण काय करणार, फक्त धन आणि ऋण अग्र आहेत यांची अदलाबदल करणार घाटाच्या, म्हणजे विद्युतधारेची दिशा बदलेल. आत्ता काय झालं तर ती जी तार बी या ठिकाणी म्हणजे या बाजूला जी ढकलली गेली होती ती आता बाहेरच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला इकडे आतून बाहेर सी या ठिकाणी ढकलली जाते. कारण काय झालं तर आता विद्युतधारेची दिशा बदललेली आहे. मगाशी काय होतं, खालनं वरती होतं त्यामुळे ते बी या बाजूला ढकललं गेलं होतं, आता वरून खाली आहे त्यामुळे सी या बाजूला ती ढकलली गेलेली आहे. इथं सुद्धा जर बघितलं तर विद्युतधारेची दिशा वरून खाली आहे आणि प्रयुक्त झालेले बल जे आहे ते सुद्धा 90 अंशामध्ये आहे. चुंबकीय बल जे आहे त्याचा जर विचार केला तर त्याला सुद्धा हे लंबच असल्याचं आपल्याला दिसणार आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की यामध्ये जे वाहक तार जर एखाद्या चुंबकीय क्षेत्रामधनं जात असेल आणि त्या तारेतनं जर विद्युतधारा प्रवाहित होत असेल तर अशा वेळी त्या वाहक तारेवरती एक विशिष्ट प्रकारचं बल प्रयुक्त होतं आणि हे जे बल आहे हे विद्युत धारा आणि चुंबकीय क्षेत्र याच्यावरती अवलंबून आहे. विद्युतधाराची दिशा कोणती आहे त्यावरनं त्याचं बल सुद्धा ठरतं आणि चुंबकीय क्षेत्र सुद्धा कोणत्या प्रकारे आहे त्यावरनं सुद्धा त्या प्रयुक्त होणाऱ्या बलाची दिशा ठरवली जाते. यावरनं अजून एक आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते, विद्युतधारेची दिशा ही चुंबकीय क्षेत्राला लंब असते, तेव्हा ते जे बल असतं त्या वाहकावर तयार होणारं किंवा निर्माण होणारं याची जी क्षमता आहे ती सर्वाधिक असते. यानंतर आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. मगाशी आपण उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम बघितलेला, आता आपण फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम बघणार आहोत. जो आता आपण वरती कृती बघितली तीच कृती या प्रयोगासाठी किंवा या नियमासाठी लागू होते किंवा हा नियम त्या कृतीसाठी लागू होतो. मग याच्यामध्ये काय सांगितलंय तर वरील प्रयोगात आपण विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा विचारात घेतली आणि असं आपल्याला लक्षात आलं की त्या वाहक तारेवरती जी निर्माण होणारी जी बलाची दिशा होती या दोन्हींना लंब दिशेमध्ये होती. म्हणजे जी इथं जर बघितलं ही विद्युत वाहकावरील बल आहे
जी ही विद्युत वाहकाची दिशा आहे, हे चुंबकीय क्षेत्र हे एकमेकांना लंब आहेत आणि त्यामुळे निर्माण झालेलं जे विचलन होतं ते या पद्धतीने होतं. म्हणजे हे जर बघितले ते परस्परांना तिन्ही पण लंब असल्याचं आपल्याला दिसतं. या तिन्हींच्या दिशा एका साध्या नियमात सुबद्ध करता येतात आणि त्या नियमालाच आपण फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम असे म्हणतो. या नियमामध्ये डाव्या हाताचा अंगठा जो असतो तो अंगठा आपल्याला विद्युत वाहकावरील बल दर्शवतो. त्यानंतर आपण जर तर्जनीचा विचार केला तर तर्जनी जी आहे ती चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते आणि मधलं बोट जे आहे ते विद्युतधारेची दिशा दर्शवतं. आता हाच नियम आपण लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे ती जर नियम काय सांगता येईल आपल्याला, जर अंगठा विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शवत असेल तर तर्जनी जी आहे ती चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते आणि मधले बोट हे विद्युतधारेची दिशा दर्शवत असतं. मग इथं जर आपण रचना बघितली तर अंगठा म्हणजे विद्युत वाहकावरील बल आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा हे परस्परांना लंब. त्यानंतर अंगठा म्हणजे विद्युत वाहकावरील बल आणि विद्युत धारेची दिशा यामधलं अंतरसुद्धा, याच्यामध्ये असलेला कोनसुद्धा परस्परांना लंब. हे आपल्याला त्रिमितीय आकृतीने 3D आकृतीवरनं अशा प्रकारे आपल्याला ते दिसून येऊ शकतं. मग त्याच्यासाठी पुन्हा आपण अंगठ्याच्या ऐवजी आता इथं काय काय दाखवलं आहे बघा. वरच्या दिशेने आपण विद्युत वाहकावरील बल दाखवले, म्हणून इथं आपण हा जो भाग आहे हा बलाची दिशा दर्शवतोय. त्यानंतर तर्जनीच्या ऐवजी आपण इथं काय वापरलंय, चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवणारा हा बाण काढलेला आहे. आता इथं जर बघितलं तर हे दोन्ही पण परस्परांना लंब आहेत. त्याचबरोबर विद्युतधारेची दिशा ही जर बघितली तर ती सुद्धा विद्युतधारेची दिशा आणि विद्युत वाहकावरील बल या दोन गोष्टी परस्परांना लंब आहेत. अजून एक गोष्ट आपण शेवटी म्हटलेलं, जर विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्र यांची दिशा जर परस्परांना लंब असतील तर त्यावेळी निर्माण होणारं बल जे आहे ते सुद्धा सर्वाधिक असतं. म्हणजेच या तिन्ही पण दिशा ज्यावेळी परस्परांना लंब असतील त्यावेळी त्या वाहकावरती तयार होणारं बल जे आहे ते सर्वात जास्त असणार आहे. त्यानंतर आहे विद्युत चलित्र. बाजूला आपल्याला विद्युत चलित्र, ज्याला आपण इंजिन म्हणतो, त्याला आपण शास्त्रीय भाषेत मराठीमध्ये आपण ज्याला विद्युत चलित्र असं म्हणणार आहोत. आता ऊर्जेची विविध रूपे याच्या आधी आपण अभ्यासलेली आहेत. आता ऊर्जेचे रूपांतर जे आहे हे होऊ शकतं, कोणत्या प्रकारे होतं हे सुद्धा आपण इयत्ता 9वीमध्ये अभ्यासलेलं आहे. मग विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करणारं यंत्र म्हणजेच विद्युत चलित्र ही त्याची व्याख्या. चलित्र कशाला म्हणायचं, तर विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये केलं जातं. आपल्या अवतीभोवती दैनंदिन जीवनात अनेक विविध विद्युत चलित्र वापरली जातात आणि यांचा उपयोग आपल्याला वरदान म्हणूनच प्राप्त झालेला आहे. याचा वापर पंखे, शीतकपाटे, मिक्सर्स, धुलाई यंत्र, संगणक, पंप यामध्ये केलेला असतो आणि हे विद्युत चलित्र कार्य कसं करतं ते आपल्याला अभ्यासायचं आहे. तर याच्यासाठी आता जो आपण वरती फ्लेमिंगचा जो डाव्या हाताचा नियम अभ्यासला त्या नियमाचा इथं आपल्याला वापर करायचा आहे. आता त्याची रचना आपण बघूया. हे जे इंजिन आहे याची रचना कशी असते, तर विद्युत चलित्रामध्ये विद्युत रोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे एक आयताकृती कुंडल असतं. आयताच्या आकृतीचं कुंडल म्हणजे ज्याला आपण वाइंडिंग म्हणतो, ती वाइंडिंगची तार, तांब्याची तार असते, त्याच्यावरती एक शॉक न लागण्यासाठी एक आवरण असतं. आता हे कुंडल जे आहे हे आयताकृती, इथं आपण बघू शकतो ABCD हा थोडक्यात आयत निर्माण झालेला आहे आणि या प्रकारची त्याची रचना केलेली असते. उदाहरणार्थ नालाकृती चुंबकाच्या आकाराचं जर आपण एक कुंडल चुंबकाच्या आतमध्ये ठेवलं, म्हणजे हा उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव नालाकृती चुंबक आहे, म्हणजे यू आकाराचा चुंबक आहे, या दोन ध्रुवांच्या मध्ये ते कुंडल ठेवलेलं आहे.
की अशा रीतीने ठेवलेलं असतं की ए बी आणि सी डी या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असतील. आता चुंबकीय क्षेत्र कसं आहे तर उत्तरेकडनं दक्षिणेकडे आहे. चुंबकीय क्षेत्राची दिशा बघा, हा उत्तर ध्रुव, हा दक्षिण ध्रुव, म्हणजे ही चुंबकीय क्षेत्राची दिशा आपण अशी आहे म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये ठेवलेला जो कुंडल आहे त्याची दिशा अशी आहे. म्हणजे इथं जर बघितलं तर हे परस्परांना लंब आपण ठेवलेले आहेत. मग अशा वेळी कुंडलाची टोके एक्स व वाय या दुभंगलेल्या कड्याला जोडलेली असतात. आता इथं जर बघितलं तर हे या ठिकाणी एक्स आणि वाय दिसत आहे, त्याच्यामध्ये एक छोटासा गॅप आहे. ही गॅप जी आहे, ही गॅप त्या दोन तारांना एकमेकांपासून वेगळं ठेवतं. त्याला आपण दुभंगलेलं कडं असं म्हणणार आहोत आणि त्याला ती दोन्ही पण टोकं जोडलेली असतात. कड्याच्या या दोन अर्ध भागांच्या आतील पृष्ठभागावर विद्युतरोधक आवरण असतं. आता ही जी दोन कडी आपण म्हटली, या कड्यांच्या आतल्या बाजूला म्हणजे इथं जो सी आकाराचा जो भाग दिसतोय आणि या बाजूला एक आहे, या दोन्हीच्या आतमध्ये पुन्हा एक विद्युतरोधक आवरण असतं आणि या आवरणामार्फत हे एक आतमध्ये असलेला एक जो रॉड आहे, या रॉडला ते जोडलेले असतात. आता आणि ते त्याला जोडलेले असल्यामुळे ते चलित्राच्या आसाला पकडून बसवलेले असल्यामुळे एक्स व वाय या अर्धकड्यांच्या बाहेरील विद्युत वाहक पृष्ठभाग हा दोन स्थिर कार्बन ब्रश यांना ई आणि एफ मध्ये स्पर्श करतो. आता हे जे आस जो आहे याच्यावरती ती कडी बसवलीत आणि या कड्याच्या वरती इथं जर बघितलं हा थोडासा उंच भाग आपल्याला दिसतोय इथं आणि इथं, तर ही जी दोन आहेत ही कार्बनची ब्रश असतात. ही कार्बन ब्रश जे आहेत ही अगदी त्या कड्यांना स्पर्श करतील एवढ्याच जवळ त्यांना जोडून ठेवलेलं असतं. ही झाली त्याची रचना. आता या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे परिपथ पूर्ण झालं की आता इथं अजून काय केलेलं आहे तर ई आणि एफ ही जी दोन कार्बनची ब्रश आहेत, या ब्रशना एक ईला आपण धनाग्र आणि एफला ऋणाग्र विद्युत प्रवाहाचा, विद्युत स्रोताचा धनाग्र आणि ऋणाग्र जोडलेला असतो आणि त्याच्यामुळे तिथं ते जोडल्यानंतर हे परिपथ पूर्ण होतं आणि इथं एक कळ दिसते. या कळ जेव्हा आपण चालू करणार तेव्हा ते इंजिन चालू होईल. मग आता पुढे काय होतं तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे विद्युत परिपथ पूर्ण केल्यानंतर विद्युतधारा ई व एफ या कार्बन ब्रशमार्फत कुंडलातून वाहू लागते. आता बटन आपण चालू केलं तर ई आणि एफ, ई कडनं आता ती वरती जाईल आणि एफ कडनं ती मागे येणार आहे, कारण कार्बन ब्रश जे आहे ई त्याच्या संपर्कात एक्स हा भाग आहे आणि एफच्या संपर्कात वाय हा भाग आहे. त्यामुळे कुंडलाच्या ए बी शाखेमधून विद्युतधारा ए पासून बी कडे या ए पासून बी या दिशेने आपल्याला जातेवेळी दिसेल आणि त्याच वेळी चुंबकीय क्षेत्राची दिशा एन ध्रुवाकडून एस ध्रुवाकडे असल्याने त्याचा परिणाम ए बी या शाखेवर होऊन फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियमानुसार ए बी या शाखेवर निर्माण झालेले बल त्याला खालील दिशेने ढकलणार आहे. म्हणजे काय होणार, आता हे जे चुंबकीय बल असं आहे उत्तर ध्रुवाकडनं दक्षिण ध्रुवाकडे, इथं असलेली ही जी दिशा आहे ही ए पासून बीच्या दिशेने आहे आणि त्याच्यामुळे खालून वरच्या दिशेने ए कडनं बी कडे जाते, हे उत्तरकडनं दक्षिणेकडे जाते. त्यामुळे ए बी शाखेला ते जे बल प्रयुक्त होणार आहे ते खालच्या दिशेने ढकलणार आहे. याचप्रमाणे जेव्हा ही ए बी कडनं विद्युतधारा सी डी कडनं येईल तेव्हा सी आणि डी यांच्याकडनं येणारी विद्युतधारा उलट झालेली आहे आणि इथं चुंबकीय क्षेत्र एन कडनं एस कडे आहे आणि परिणामी तो जो सी डी जो भाग आहे हा वरच्या दिशेने ढकलला जाईल आणि ए बी भाग जो आहे हा खालच्या दिशेने ढकलला जाईल. आणि एक वेळ अशी येईल की ढकलल्या गेल्यामुळे जो ए बी भाग जो आहे हा ई या ब्रशाच्या एक्स या कड्याला जोडलेला होता, हा एक्स कडा गोल फिरून एफ या कार्बन ब्रशच्या संपर्कात येईल आणि एफच्या ठिकाणी असलेला जो वाय जो कार्बन ब्रश आहे कडा आहे हा कडा फिरून एक्सच्या ठिकाणी येईल, म्हणजे त्यांची अदलाबदल झाली.
आता अशा वेळी पुन्हा विद्युतधारेची दिशा बदलली. आता पहिल्या वेळेला ए बीकडून सी डीकडे होती. आता त्यांची दिशा बदलल्यामुळे, फिरून आल्यामुळे ए बीच्या ठिकाणी सी डी येईल आणि सी डीच्या ठिकाणी ए बी येणार आहे. आता विद्युतधारेची दिशा उलट झाली. त्यामुळे आता पुन्हा हा जो भाग आहे हा पुन्हा दिशा बदलल्यामुळे पुन्हा सी डी जो आहे तो खालच्या दिशेने ढकलला जाईल. ए बी जो आहे हा वरच्या दिशेने ढकलला जाईल. अशा प्रकारे हे विद्युत धारा जोपर्यंत त्या या कुंडलातनं प्रवाहित होत राहणार आहे तोपर्यंत ते इंजिन गोल फिरतच राहणार आहे. अशा प्रकारे विद्युत चलित्राचं कार्य चालत असतं. विद्युत चुंबकीय प्रवर्तन. आपण मागील भागात पाहिले की एखाद्या विद्युत चुंबकीय क्षेत्रात अशा तऱ्हेने ठेवला की त्यातून जाणाऱ्या विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल. विद्युतधारेची दिशा ही चुंबकीय क्षेत्राला लंब असेल तर त्या विद्युत वाहकावरती बल कार्यरत होते आणि या बलामुळेच विद्युत वाहकाची हालचाल घडून येते. म्हणजेच त्या हालचालीमुळे जे इंजिन आहे किंवा चलित्र आहे ते फिरत होतं. हे आता आपण त्याच्या रचनेवरून अभ्यासलेलं आहे. परंतु जर असे झाले की एखाद्या विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रात हलत ठेवले आहे किंवा स्थिर विद्युत वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र बदलत आहे तर मग काय होईल? म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं चुंबक जे होते हे दोन्ही हे स्थिर होते आणि इथं असलेला हा जो भाग आहे जे कुंडल तयार केलेलं होतं ते फिरत होतं. आता काय करायचं आपल्याला? तर कुंडल स्थिर असेल आणि चुंबक गोल फिरणार असतील तर काय होईल? तर तरीसुद्धा त्या ठिकाणी जेव्हा विद्युत वाहक तारेमधनं विद्युतधारा प्रवाहित केलेली होती तेव्हा ती कुंडल फिरत होतं. आता कुंडल स्थिर आहे त्याच्यातनं विद्युतधारा प्रवाहित होत नाही, पण चुंबक जे आहेत ते चुंबक फिरवले जातात किंवा चुंबकीय क्षेत्र गोल फिरतं असल्यामुळे त्या चुंबकीय बलरेषा ज्या आहेत त्या वाहकामुळे तोडल्या जातात आणि त्या तोडल्या गेल्यामुळे परिणामी त्या वाहकामध्ये विद्युतधारा निर्माण होते आणि ही विद्युतधारा आपण पुढे वापरू शकतो. अशा प्रकारे या तत्वाचा उपयोग विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा उपयोग करून आपण विद्युत जनित्र तयार करतो, ज्याला आपण जनरेटर म्हणतो. म्हणजे जी जनरेटरमध्ये लाईट तयार केली जाते तिथं ऊर्जेचं रूपांतरण आहे, यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. म्हणजे यंत्राच्या सहाय्याने चुंबकीय क्षेत्र बदललं जातं किंवा आतमध्ये असलेलं जे कुंडल आहे ते फिरवलं जातं शक्तिशाली चुंबकांच्या आतमध्ये आणि परिणामी त्या चुंबकीय बलरेषा ज्या आहेत त्या तिथं असलेल्या वाहकामुळे त्यांची बलरेषा तोडली जाते आणि ती तोडल्यामुळे त्याच्यामुळे त्या वाहक तारेमध्ये असलेले चुंबकीय बलामुळे आतमध्ये असलेले इलेक्ट्रॉन जे आहेत हे प्रवाहित होतात आणि ते प्रवाहित झाल्यामुळेच तिथं विद्युतधारा निर्माण होते. कारण विद्युतधारेची व्याख्याच आहे की एखाद्या वाहकामधील इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला विद्युत प्रवाह असे म्हणतात. कारण विद्युत प्रवाह हा इलेक्ट्रॉनच्या स्वरूपातच वाहत असतो. याच तत्वाचा उपयोग विद्युत चुंबकीय प्रवर्तनामध्ये केलेला आहे आणि याच तत्वावरून आपण विद्युत जनरेटरसुद्धा तयार केलेला आहे. इथं जर आपण बघितलं, इथे एक छोटीशी कृती सांगितलेली आहे. इथं एक गॅल्व्हॅनोमीटर जोडलेलं एक तारेचं कुंडल असलेला हा जो भाग आहे आणि त्याच्या पुढे एक कुंडल आहे ज्याच्यातनं विद्युतधारा प्रवाहित केल्यानंतर अशा प्रकारे हे विद्युतधारेची दिशा आहे आणि हे कुंडल आहे. या ठिकाणी जर आपण कुंडल जे आहे अक्षाला लंब रेषेत ठेवल्यानंतर ते हलवलं, कुंडल मागे पुढे केलं तर तरीसुद्धा तिथं विद्युतधारा विचलन जे आहे ते गॅल्व्हॅनोमीटरमध्ये धन आणि ऋण दिशेने आपल्याला विचलन झालेलं दिसतं. आणि जर समजा आपण आता ही जे कुंडल आहे हे स्थिर ठेवलं आणि इकडे जे ठेवलेलं हे जे तारेचं कुंतल आहे ते स्थिर ठेवलं आणि इथं असलेलं तारेचं कुंडल जर हरवलं, जर ते मागे पुढे केलं ते सुद्धा लंब दिशेमध्ये, तरीसुद्धा या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये धन किंवा ऋण दिशेने झालेलं विचलन दिसतं. याचाच अर्थ चुंबकीय बलरेषा तोडल्या गेल्यामुळे तिथं त्या विद्युत वाहकामध्ये किंवा त्या कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण झाली आणि त्याची नोंद आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये दिसते. गॅल्व्हॅनोमीटरचं काम एखाद्या विद्युत वाहक तारामधनं
विद्युतधारा प्रवाहित होते की नाही आणि कोणत्या दिशेने होते हे दर्शवण्यासाठी गॅल्व्हनोमीटर वापरला जातो. त्याच्यावरून आपण फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम सांगू शकतो. आता जसं आपण फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम बघितलेला, तसा इथं फॅरेडेचा उजव्या हाताचा नियमसुद्धा आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. कुंतलातून विद्युतधारा चालू करताच किंवा बंद करताच कुंडलात विद्युतधारा प्रवाहित होते. आता कुंतलातून विद्युतधारा चालू करताच किंवा बंद करताच कुंडलात विद्युतधारा प्रवर्तित होते. आता ही विद्युतधारा कमी अधिक केल्यास प्रवर्तन दिसून येतं. जर समजा आपण विद्युतधारा कमी अधिक केलीच नाही तर मात्र आपल्याला तिथं प्रवर्तन दिसून येणार नाही. कुंडलासमोरून बाजूला सरकताना ही कुंडलात विद्युतधारा प्रवर्तनाने निर्माण होते. हे आपण बघितलेलं आहे की कुंतल जे आहे ते कुंडलासमोरून हलवलंय. हे जे कुंतल आहे हे तारेच्या कुंडलासमोरून हलवलंय, तरीसुद्धा विद्युतधारा प्रवर्तनाने निर्माण झाली. आणि यावरून आपल्याला असं लक्षात येतं की कुंडलातून जाणाऱ्या ज्या चुंबकीय बलरेषा आहेत यांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. ह्यालाच फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम असं म्हटलं जातं. या कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेला प्रवर्तित विद्युतधारा असं सुद्धा म्हणतात. फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. आता इथं उजव्या हाताचा नियम काय आहे ते लक्षात घेऊया. वाहकामधील म्हणजेच त्या कुंडलातील प्रवर्तित विद्युतधारा जास्तीत जास्त केव्हा असेल तर ते त्या ठिकाणी असलेले चुंबकीय क्षेत्र आणि तिथं असलेली विद्युत वाहकाची गती हे सर्वजण परस्परांना जेव्हा लंब असतील तेव्हा तिथं त्याची क्षमता जास्त असणार आहे. जेव्हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल, विद्युत वाहकाची गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्र जे आहे किंवा प्रवर्तित विद्युतधारेची दिशा जी आहे ही त्या विद्युत वाहकाच्या गतीला लंब असेल, त्यावेळी तिथं विद्युत वाहकामध्ये प्रत्यवर्तित विद्युतधारा जास्त प्रमाणात आपल्याला मिळणार आहे. प्रत्यवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाचा उपयोग होतो. आता उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट असे ताणा की ते एकमेकांना लंब दिसतील. या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे ते एकमेकांना लंब असले पाहिजेत. आणि अशा वेळी अशा स्थितीत आपण जर बघितलं तर अंगठा जो आहे हा अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा दर्शवतो. म्हणजे अंगठ्याचं काम काय आहे तर विद्युत वाहकाच्या गतीची दिशा. त्यानंतर तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते. ही जी तर्जनी आहे ही चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे. आणि मधलं बोट जे आहे ते प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवते. हा त्या फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. म्हणजेच जर चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि प्रवर्तित विद्युतधारेची दिशा परस्परांना लंब असतील तर वाहकाची गतीसुद्धा जास्त असणार आहे. किंवा वाहकाची गती आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा हे परस्परांना लंब असतील तर विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युतधारेची जी दिशा आहे किंवा प्रवर्तित विद्युतधारा जी आहे ही मोठ्या प्रमाणावरती निर्माण होणार आहे. हेच आपण थ्री डायमेन्शनल आकृतीमध्ये सुद्धा याप्रमाणे पाहू शकतो की वाहकाची जी गती आहे ही जर वरच्या दिशेने असेल तर विद्युत वाहक प्रवर्तित विद्युतधारेची दिशा ही परस्परांना लंब असतात. त्याचबरोबर चुंबकीय क्षेत्राची दिशा ही दोघांनाही चुंबकीय विद्युत वाहकाची गती आणि विद्युत वाहक प्रवर्तित विद्युतधारेची दिशा यांना चुंबकीय क्षेत्र जे आहे ते लंब असलं पाहिजे, तर त्या ठिकाणी जनरेटरचं कार्य व्यवस्थितपणे पार पडू शकतं. प्रत्यावर्ती धारा आणि दिष्ट धारा यामध्ये आतापर्यंत आपण विद्युत घटाकडून येणाऱ्या परिपथातून वाहणाऱ्या व पुन्हा घटाकडे जाणाऱ्या अशा एका दिशेने वाहणाऱ्या दोलायमान विद्युतधारेशी परिचित झालेलो आहोत. म्हणजे घटाकडनं येते आणि पुन्हा घटापर्यंत जाते, ही एकाच दिशेने वाहणारी विद्युतधारा आहे. अशी जी विद्युतधारा असते याला आपण
दिष्ट विद्युतधारा किंवा डिरेक्ट करंट असं आपण म्हणतो. या उलट ज्या विद्युतधारेचे परिमाण आणि दिशा ठराविक समान कालावधीनंतर बदलते त्यास प्रत्यावर्ती विद्युतधारा असं म्हटलं जातं. म्हणजे विद्युतधारेची दिशा जी आहे ही काही ठराविक कालावधीनंतर बदलली जाते. आता याच्यामध्ये दिष्टधारा आणि विद्युतधारा प्रत्यावर्ती विद्युतधारा याच्यामधला फरक थोडक्यात असा की आपण जेवढे पण सेल वापरतो किंवा बॅटरी वापरतो या सर्व बॅटरींमध्ये असलेली ऊर्जा म्हणजे आपण जे अगदी विजेरी म्हणतो ती किंवा आपण घड्याळासाठी वापरले जाणारे सेल वगैरे याच्यामध्ये असलेली जी विद्युतधारेची दिशा आहे ही एकच असते, धन अग्राकडनं ऋण अग्राकडे. त्यामुळे या दिशेचा प्रवाहाचा मार्ग जो असतो हा एकेरी असतो, त्याची दिशा बदलत नाही. त्यामुळे त्याला दिष्ट विद्युतधारा असं म्हटलं जातं किंवा डिरेक्ट करंट, सरळ. आणि याच्या विरुद्ध आपण जे घरामध्ये लाईट वापरतो किंवा फॅन वगैरे, टी व्ही, फ्रीज वगैरेसाठी आपण जी लाईट वापरतो याच्यामध्ये असलेली जी विद्युतधारा आहे त्या विद्युतधारेचं जी दिशा आहे ही काही वेळासाठी बदलत असते. थोडक्यात जर आपण विचार केला तर बॅटरीचा जो आपल्याला शॉक लागतो त्याच्यापासनं फारसं आपल्याला त्याची दिशा बदलत नाही, त्याच्यामुळे त्याचा परिणाम तेवढासा जाणवत नाही. पण जर आपण बोर्डातील जी आपल्या घरामध्ये जी विजेची जोडणी केली त्याचा जर शॉक लागला तर आपल्याला झिंझिण्या आल्यासारखं जाणवतं. याचं कारण की त्या विद्युतधारेची दिशा जी आहे ती काही काळासाठी म्हणजे एक ठराविक याच्यानंतर वेळेनंतर प्रत्येक वेळी बदलत असते. का बदलते ते आपण याच्या आधीचे जे विद्युत जनित्र आहे त्याच्यामध्ये, चलित्र आहे त्याच्यामध्ये अभ्यासलेलं आहे आणि याच्या पुढे आपण जनरेटर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. दिष्टधारा ही वाढू शकते, स्थिर असू शकते किंवा कमी होऊ शकते, परंतु ती दोलायमान नसते. दोलायमान नसल्यामुळे ती खूप दूरपर्यंत आपण वाहून नेऊ शकत नाही. पण प्रत्यावर्ती धारा जी आहे ही दोलायमान धारा असल्यामुळे त्याचं जर आपण विचार केला तर आलेखात दर्शवल्याप्रमाणे ती एका दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढते आणि पुन्हा ती शून्य होते. म्हणजे इथं जर बघितलं तर ही रेषा एक विशिष्ट मर्यादेपर्यंत वाढते आणि पुन्हा ती शून्य होते. आणि असंच आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे दिशा दर्शवण्यासाठी विद्युतधारेला ऋण 1, ऋण 2 असे परिमाण वापरलेले आहेत. आता प्रत्यावर्तित विद्युतधारेचे ते दोलन वेळेनुसार वक्रीय पद्धतीने होत असते, म्हणून त्याला हे जे चिन्ह आहे या चिन्हाचा वापर केला जातो. आता दिष्टधारा एकाच दिशेने वाहते, परंतु प्रत्यावर्ती धारा जी आहे, विद्युतधारा जी आहे ती आवर्ती पद्धतीने एकाच चक्रात सुलट व उलट दिशेने वाहत असते. आता भारतात जे विद्युत केंद्र आहेत यांच्यामार्फत जी विद्युत धारा निर्माण केली जाते त्याचं चक्र 1/50 सेकंदात म्हणजेच 0.02 सेकंदात पूर्ण होतं. या प्रत्यावर्ती धारेची वारंवारता 50 हर्ट्झ इतकी आहे. याचा अर्थ असा की एका सेकंदात ती विद्युतधारा 50 वेळा आपली दिशा बदलते. विद्युत शक्ती लांबवर नेताना प्रत्यावर्ती रूपात वाहून नेणं आपल्याला शक्य असतं, कारण घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा हा प्रत्यावर्ती धारेचा म्हणजे AC असतो, अल्टरनेट करंटचा असतो. वीज वापरताना घ्यावयाच्या खबरदारीविषयी आपण मागील इयत्तेत शिकलेले आहे. विद्युत जनित्रामध्ये जर बघितलं तर ABCD नावाचं एक कुंडल आहे. हे कुंडल 2 चुंबकीय क्षेत्रामध्ये शक्तिशाली चुंबक जे आहे, 2 ध्रुव आहेत त्यांच्यामध्ये ठेवलेलं आहे. तर चुंबकाची दिशा उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने आहे. मग अशा ठिकाणी काय होतं तर इथं जो आस आहे या आसाला R1 आणि R2 ही 2 रिंग जोडलेले आहेत आणि या रिंगला R1ला B1 जे आहे हे कार्बनचं ब्रश आहे आणि R2ला B2 हे कार्बन ब्रश जोडलेलं आहे. आता ही जी ब्रश आहेत ही R1 आणि R2 याला सतत संपर्कात असणार आहे. आता रिंग R1 आणि R2 जी आहे आणि जे आतमध्ये असलेलं आस आहे या आसाच्या आणि त्या तिथं असलेल्या रिंग ज्या आहेत यांच्यामध्ये विद्युत रोधक आवरण असतं आणि ह्या आवरणामुळे त्याच्यातनं जी निर्माण होणारी विद्युतधारा आहे ती आसातनं वाहू शकत नाही. फक्त ती कार्बन ब्रश जे आहेत B1 B2 यांच्या मार्फतच वाहतील. जेव्हा आपण एखादं इंजिन जोडून हा आस फिरवतो
तो आज फिरवल्यामुळे इथं असलेले रिंग सहित हे कुंडल फिरतं. इथं हे चुंबक स्थिर असतात. चुंबक स्थिर असल्यामुळे जेव्हा आता आपण बघितलं तर ए बी जी बाजू आहे ही खालून वरच्या दिशेने फिरवली जाईल, त्याच वेळी सी डी जी बाजू आहे ती वरून खालच्या दिशेने फिरवली जाईल. त्यामुळे इथं असलेले चुंबकीय क्षेत्र जे आहे याच्या चुंबकीय क्षेत्राची जी बलरेषा आहे या कुंडलामुळे तोडल्या जातील आणि त्याच्यामुळे त्या कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होईल. मग ही विद्युतधारा कोणत्या प्रकारे होईल तर ए कडून बी कडे, बी कडून सी कडे आणि सी कडून डी कडे अशा प्रकारे ती विद्युतधारा प्रवाहित होईल आणि सी कडून डी कडे गेल्यानंतर डी कडनं ती सरळ B2 या ब्रशापर्यंत पोचणार आहे. म्हणजे B1 कडनं सुरुवात झाली आणि B2 या दिशेने ती विद्युतधारा प्रवाहित होऊन तिथपर्यंत पोचली. मग नंतर काय होतं तर अर्धी फेरी झाल्यानंतर ए बी जो आहे हा सी डीच्या ठिकाणी येतो आणि सी डी जो आहे हा ए बीच्या ठिकाणी येतो. आता हे जे ए बी आणि सी डी जे आहे ते R1 आणि R2 या दोन रिंगला जोडलेले आहेत. परिणामी त्यांची जागा मात्र बदलत नाही, पण आतमध्ये असलेलं ए बी आणि सी डी यांची जागा बदलल्यामुळे चुंबकीय क्षेत्र जे आहे त्याची दिशा तशीच आहे, पण त्यांची जी त्याच्यामध्ये निर्माण होणारी विद्युतधारा जी आहे त्यांची दिशा बदलली. म्हणजेच अर्धपरिवलनानंतर ती दिशा उलट होते. B2 कडून डी, डी कडून सी कडे, सी कडून बी कडे, बी कडून ए जवळ आणि ए कडनं पुन्हा B1 या ब्रशामार्फत विद्युतधारा बाहेर सोडली जाते आणि बाहेर येणारी विद्युतधारा आपण गॅल्व्हॅनोमीटरमध्ये पाहू शकतो. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक अर्धपरिवलनानंतर विद्युत प्रवाहाची दिशा बदलत असते. म्हणजे पहिल्या अर्ध्या परिवलनामध्ये समजा ती ए कडून डी, ए बी सी डी या मार्गाने B2 या ब्रशापर्यंत पोचली, तर त्यानंतर दुसऱ्या अर्धपरिवलनानंतर त्याची जागा बदलल्यामुळे B2 कडून सुरुवात होईल, म्हणजे डी सी बी ए कडून B1च्या दिशेने येईल आणि ती विद्युतधारा B1 या ठिकाणातनं ब्रशमधनं बाहेर येईल आणि अशा प्रकारेच प्रत्येक सेकंदाला 50 वेळा त्याची दिशा बदलली जाईल आणि त्याच्यापासून प्रत्यावर्तित विद्युत जनित्र तयार होईल. यालाच आपण AC जनरेटर असं म्हणतो. AC जनरेटर म्हणजे अल्टरनेट करंट जनरेटर, म्हणजे जो वीज निर्माण करतो. त्यानंतर आहे दिष्टजनित्र. आता दिष्टजनित्र तयार करायचं झालं तर आपल्याला काय करावं लागेल तर दिष्ट विद्युतधारा बाहेरील परिपथात दिशा बदलत नाही. त्यासाठी विद्युत चलित्रासाठी जसे दुबंगलेले कडे आहेत तसे कडे इथं आपल्याला वापरावे लागतील. या R1 आणि R2 जी दोन रिंग्स वापरलेले होते त्यांच्याऐवजी दुबंगलेले कडे आपण जर वापरले तर आपल्याला दिष्ट जनरेटर तयार करता येतो. आता ते जे कडे बसवले तर ते त्या व्यवस्थेमुळे कुंडलाची जी वर जाणारी एक शाखा सतत जी आहे ती एका ब्रशच्या संपर्कात, तर खाली जाणारी शाखा सतत दुसऱ्या ब्रशच्या संपर्कात राहते. त्यामुळे बाहेरील परिपथ एकाच दिशेने विद्युतधारा वाहते आणि या जनित्राला म्हणूनच दिष्ट जनित्र असे म्हटलं जातं. म्हणजे जनित्र जे आहे प्रत्यावर्ती जनित्र आणि दिष्ट जनित्र याच्यामध्ये एवढाच फरक आहे की प्रत्यावर्ती जनित्रामध्ये R1 आणि R2 हे दोन रिंग वापरलेले असतात, पण दिष्ट जनित्रामध्ये दोन दुबंगलेली कडी वापरलेली असतात, जेणेकरून बाहेर जाणारा जो विद्युतधारेचा मार्ग आहे हा सतत एकाच मार्गाने राहील.